तो शिकवला टाकलेला ते टाक. हॅलो साहेब काय हा हा? टाक तुळस. हा सांगतो दोघं बाहेर जावं तुम्ही दोघं पण. पहिला तुम्ही उंबरावर ते दिले ना त्याच्याने शिंपडा जे हे घे ना, हे घेऊन जा ना, हे उचलून घेते. हे घेऊन जा. हा उंबऱ्यावर शिंपडा मी नाही त्यांनी. तू बाहेर जा ना ताई. आता तू झालं. आता या उजव्या हाताने उमरा सगळा असा पसरून घ्यायचा. मी हा पाणी तूच टाकलं ना, तूच पुसून घे. बस ठीक आहे झालं. हा, तिथंच थांब. आणि हे देव हो मला कुंकू द्या, गंध द्या स्वस्ती काढायला. हे घे. पण कष्ट काढलं. तर का होतंय होत. त्याला की सांगा मला. सहा. झालं. झालं. आता उजवा पाय टाकून आतमध्ये यायचा. उजवा पाय सर्वांनी या. लाईटला इकडला ह्या रूम मधला लाईट. आणि मग पाणी शिंपडायचं, मग स्वस्ती काढायचं. हो. झालं? आता थांबा. ही खोल आहे. त्या खोलीचा आग्नेय कोपरा. साईड करून इकडचा. हा, तिथं स्वस्ती काढा. पहिला पंचकारी शिंपडा, पाणी शिंपडा, स्वस्ती काढा. काय करून हा येईल ना. दक्षिणेकडे ना, आग्नेय कोपरा तो येईल. ही पूर्व आहे. ही पूर्व. मी आग्नेय कोपरा हाच आहे. बरोबर आहे. हा कपाटाच्या इथलाच आहे. हाच. हम्म. हे बघा मला. हे असं काढलं ना, हम्म. हित हम्म. आणि मग हित. हम्म. नंतर मग त्या खोलीचा तो कोपरा आणि तो कोपरा. हम्म. पहिले हे शिंपडायचं, हम्म. पाणी शिंपडायचं, स्वस्तिक काढायचं. एवढं झालं की सांगा मला. ते आतमध्ये सरकवा ते मारायचं. अहो वाकड थांब 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 थांब. चांगलं चांगलं. पंचगव्य टाक तिथे टाकलं. कोपऱ्यात टाका ना तिथं पलीकडं डब्याच्या तिथं हां टाका. तिथे टाक. हां टाक. हा. हा, ठीक आहे. हे कोपरा. हा, तर ते ठेवा इथं. ते सगळं ठेवा. येत आहे. तू फुलांचं ताट घे. फुलांचं अक्षदा घे. हे बघ. अक्षदा हे तिन्ही वाटे. नाही, फक्त अक्षदा घे. हा, कुंकू नको. हळद कुंकू तुम्ही या. हे घे. आणि तुम्ही दिवा घ्या स्वराचा. तसं 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 साईडनी साईडनी. आता लक्षात आलं ना, तिथे स्वस्तिक काढले, तिथं हळदी कुंकू तुम्ही पहिलं व्हायचं, मग अक्षय लावायचं, मग फुल व्हायचं आणि मग तुम्ही ओवाळायचं. असं प्रत्येक ठिकाणी करायचं. हीच ठेव. हे मीडिया ठेवले का सगळे? इकडे कॉईन घेतले तिथे. इकडे ठेवले. एक एक एक. हा, हे कच्चे कॉईन घ्या जरा का. नांदी नांदी देतो ना. ठीक.
बसा सगळे आता नीट ऐका. मग लक्षात सगळं काय केलं ते आपण वास्तूचे शुद्धीकरण केलं. आपण काय आपल्या आहार विहार उच्चार आचार द्यायचा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. बस एक परिमल पाण्याचा मध्ये घ्या आता. आलेन पंचगौर्य लेलन. आता पुन्हा 3 वेळा पाणी प्यायचं. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. हात जोडून बसा सर्वांनी. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय. हे राहिले नारळाची आमटी. हे घाला. तुमचे आई वडील आहेत दोघे आहेत ना, इथपर्यंत घालायचं. तुमचं कुलदैवत कोणतं आहे? कुलदेव खंडोबा. आणि देवी? देवी म्हणा यमाई देवी नमः. खंडोबा आहे ना, म्हणा मल्हारी महासाकांताय नमः. दोघांची ते अक्षर वा. आणि आता तुमच्या सद्गुरूंचा वेळा. म्हणा जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नाही तो वरचा वेळा आहे सद्गुरूंचा. सरळ ठेवा ते, त्याला फूल वेगळं ठेवा वेगळ्या रंगाचा. हा ठीक आहे, जे लक्षात आलं पाहिजे. वा तिथं जय जय रघुवीर. हळदी पण फक्त गंधात फुल उडवायला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता उठायचं. तुमचं देवघर कुठे आहे? या